आलेल्या आपल्या निरंजना राजू लांडगे, मंगला गजानन देशमुख, वैजनाथ ईश्वरराव देशमुख, सुवर्णा सतीश बसवदे आणि आमचे टायगर संजय शिवाजीराव भेंडे यांच्या प्रचारात होणाऱ्या या विराट सभेमध्ये अनेक वेळा मी सिडको हडकोमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भेटी करता आपल्या सर्वांना अनेक वेळा सभेच्या माध्यमातून आपल्याशी वार्ता करण्याचा मी नेहमी आलेलो आहे, पण एवढी विराट सभा माझ्या आयुष्यात मी कधी पाहिलेली नाही. एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी माझ्या भगिनी, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, माझे सगळे या ठिकाणी जोरदार काम करणारे भाजपाचे कार्यकर्ते, नेते, सहकारी, आपल्या सर्वांचं मी प्रथम मनपूर्वक स्वागत करतो, मनपूर्वक आपले अभिनंदन करतो. ये है सिडको हडको का जोश, ये है सिडको हडको का जोश. एवढी विराट सभा पाहिल्यानंतर, सिडको हडकोच्या सभा लोक पाहिल्यानंतर स्कूटरवर फिरणारे, कंधारवरून येणारे जे पाहुणे आहे ते नंतर कुठे जातील त्यांचं खात्री देता येत नाही. ही कोणाचीही विराट विरोधामध्ये व्यक्तिगत मारामारीसाठी सभा नाही आहे. आपल्या सर्वांची भूक जी आहे ती कामाची, विकासाची, मराठवाड्याच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्राची आणि विकसित देशासाठी आपले यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वप्न जे आहे ते साकार करण्याची पूर्ण ताकदीनिशी विकसित नांदेड करायचं आहे. आणि म्हणून देवा भाऊंना आणि मोदी साहेबांना पूर्ण ताकदीने नांदेडवर 5चे 5 उमेदवार, 5चे 5 उमेदवार, इथले 19 मधले 4 उमेदवार असे मिळून ही आमची नवरत्न आहेत. त्या नवरत्नांना आपण महापालिकेमध्ये चांगल्या मताधिक्याने कमलावर बटन दाबून निवडून आणण्याकरता ही सभा आहे. कोणाचीही व्यक्तिगत निंदा नालस्ती करण्यासाठी आम्ही इथे आलेलो नाही. निर्धार पक्का करा. पुढची 5 वर्ष तुमच्या भविष्याची 5 वर्ष आहे. तुमची 5 वर्ष नांदेडची प्रचंड मोठी झेप घेण्याकरता आपल्याला प्रचंड बहुमताने आपली महापालिका भाजपचा महापौर करायचा आहे. म्हणून ही निवडणूक आहे. आणि ही निवडणूक झाल्यानंतर मग बघा तुम्ही पुढच्या 5 वर्षाचं चित्र जे आम्ही आपल्या समोर ठेवलेला, आमचा जाहीरनामा जो आपल्या समोर ठेवलेला आहे, मागे काय केलं आणि पुढे काय करायचं आहे या संदर्भातला मित्र हो, माझ्या भगिनींनो, सगळा हा रोड मॅप, सगळा हा नकाशा, पुढच्या 5 वर्षाचं नियोजन हे आपल्या समोर आम्ही ठेवलेलं आहे. ते करायचं असेल तर लोकशाहीमध्ये आपल्याला संख्याबळ पाहिजे. कोणावरही आपल्याला अवलंबून राहायची गरज पडू नये. स्वबळावर, स्वताकदीवर, आपल्या बंड्यानुसार, आपल्या ताकदीने आपली महापालिका भाजपाची आपल्याला नांदेडला आणायची म्हणजे आणायचीच आहे. हम तुम्हारे साथ है. नांदेडमध्ये ज्या गुंडांना राजस्व मिळतोय ती गुंडगिरी मोडून काढायची. जी या ठिकाणी दहशत वाढवण्याचा प्रयत्न होतोय ती दहशतीचं उच्चाटन आम्हाला करायचं आहे. कोणी असो, कोणाचाही राजश्रय असो. तुम्हाला हे मान्य आहे का? डोकं फोडतात स्वतःच्याच, बाकीचं ठीक आहे, सगळं चुकच आहे, पण स्वतःच्याही सहकार्याला सोडत नाही. त्याचं डोकं फोडलं तुमच्या भोगरेचं या ठिकाणी. आमच्या या भोगरेचं नाही, जीवन पाटलाचं डोकं फोडायचं काम पाहिलं तुम्ही? पाहिलं आहे की नाही?
माणसं येतात काय, गाडीत कोपतात काय, नेतात काय, मारतात काय, सोडतात काय. तर मान्य आहे तुम्हाला की निवडणूक मारझोडीसाठी निवडणूक आहे? काय चाललंय काय? सोशल मीडियावर विरोधात लिहितो आणि आमच्या विरोध लोक लिहितात. आम्ही काय म्हणतो, ठीक आहे बोल, या आमच्याही विरोधामध्ये काही लोक सोडलेले आहेत, त्यांच्याही विरोध आमच्या विरोध लिहितात. पण त्यांच्या विरोधात ज्यांनी कोणी लिहिलं त्याला गाडीत कोपून नेल्या जात, त्याच्या तोंडामध्ये मूत घातल्या जात आणि त्याची बोट छाटल्या जातात. ते माणूस पाहिलेला आहे. टाळ्या मारू नका, समजून घ्या. हा विषय टाळ्या मारण्याचा नाहीये, गंभीर विषय आहे. उद्या या दोन नागरिकांची अशी हालत केली तर तुमच्यापैकी कोणालाही उचलून नेतील आणि काय घडू शकतं याची कल्पना आपण करू शकता. आणि म्हणून दहशतवाद मोडून काढायचे आपल्याला. मलाही सोडायचं मागे, माझ्या मागे लावले होते. अशोक चव्हाण कुठे जातो, कोणाला भेटतो, पाळत माझ्यावर ठेवली होती, माझ्यावर पाळत ठेवली होती. आणि माझे खोटे लेटर पॅड तयार करून बदनामीचे मजकूर त्याच्यामध्ये लिहून ते लोकांमध्ये पसरवण्याचं काम सुद्धा नियोजन चालू होतं. मला वेळेवर सगळं सापडलं की पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. मी पोलिसात तक्रार दाखल केली. मलाही सोडलं नाही, तुम्हालाही सोडणार नाही. भविष्यात भवितव्य इलेक्शन गुंडगिरीसाठी आहे का? हे काय चाललंय काय? प्रत्येक नागरिकाने पेटून उठलं पाहिजे आणि मतपेटीमध्ये कमळाशिवाय दुसरं कुठलंही मतदान मिळणार नाही. दहशतवाद मोडून काढण्याकरता आपलं सिग्नल आहे, आपलं सिग्नल आहे. आम्हाला दाखवायचंय नांदेडचा नागरिक दहशतवाद मोडून काढेल, दादागिरी मोडून काढेल, गुंडगिरी मोडून काढेल. काय केलं आमच्या भुगरेने? रोज मागे गाड्या, स्कूटर, सकाळी एक, दुपारी एक, रात्री एक. म्हणजे एका सामान्य कार्यकर्त्याला का तू आमच्याबरोबर का आला नाहीस? वा, रोज गाड्या फिरतायत, रोज स्कूटर फिरतायत, रोज माणसं फिरतायत. म्हटलं अर्धक प्रधान लोक इकडे चालय, वाटतं कंदा लोक इकडे चालय. आपले पण आहेत, काळजी करू नका, उत्तराला उत्तर देऊ, चिंता करू नका. मग आपल्याला हे चालू द्यायचंय का? याच्या मागे आटा कुठं आहे? आटा जो आहे तो सगळा कंट्रोल करतो आहे. आणि सिडको हडको आमच्या खात्यात द्या, इकडे 5 द्या, तिकडे 4 द्या, 9चं 9 निवडून द्या. आणि अशोक चव्हाणांची ही महापालिका, भाजपची महापालिका होऊ द्यायची नाही. म्हणून हा सगळा खटाटोप चाललेला आहे, हे लक्षात ठेवा. प्रचार कोणाचा करता? सध्या माणसं शिल्लक नाही, उमेदवार पडून चालले त्यांचे. मग प्रचार काय? नाही शिवसेना नाहीच चालत, राष्ट्रवादीला नाही चालत, पण याला पाडा, कोणालाही द्या, याला पाडा. राष्ट्रीय नेता आहे का मग ह्याला पाडा त्याला पाडा? हे काय फार मोठे नेते आहेत का? राष्ट्रीय नेते सुद्धा दर्जा न पडून आपली भाषणं करतात, लोकशाही मार्गाने काम करतात. आणि म्हणून अजित पवार आले नाही. बघा आले का? आले नाही. त्याला माहितीये उभं ह्याच्या नादी राहून काय करतं, माझं नाव खराब होईल. अजित पवार आले नाही. या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब म्हणजे भांडण नको, तिकडे मुंबई बरंच आहे, आपलं ठाणा. एकनाथ शिंदे आले नाही, अजित पवार आले नाही. मी सांगितलं नाही, पण येऊ नका. अशोक चव्हाणांनी मॅनेज केलं. मला काही समज चाललंय त्याची, पण ते आले नाही. तुम्ही ह्याच्या मागे जाऊन आपलं नाव घरात कशाला करा? आले नाही ते. उलट देवा भाऊ येऊन गेले, तुमच्यासाठी नमस्कार करून विनंती करून देवा भाऊ गेले. हा फरक आहे बघा, हा फरक आहे, हा फरक आहे. विनम्रपणे मतदारांना हात जोडून विनम्रपणे. राम पाटील जोरात कामाला लागलं. आमचे सहकारी आहेत, उत्तम काम करतायत. 4-9 प्रत्येकाला प्रभागावर जा, तिथे लक्ष घाला आणि भाजपाची ताकद कशी वाढेल याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. एवढंच या निमित्ताने सांगायचं मला. आज आपण नांदेडच्या भविष्याची, भवितव्याची, सिडकोच्या कामासाठी आपण प्रयत्नशील आहोत. बावनकुळे साहेब मला येऊन गेले, 2-3 महत्वाच्या त्यांनी निर्णय सांगितले. एक तर सिडको हडकोच्या घराचं हस्तांतरण, जो प्रामुख्याने विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. ही घरं
ज्या लोकांकडे आज आहे स्टॅम्प पेपरवर फक्त चाललंय, कुठलं रजिस्ट्री होत नाही, सिडकोचा प्रॉब्लेम आहे, अमुक काय प्रमुख आहे, त्यांनी सांगितलं मुंबईला प्रस्ताव घेऊन या आणि हे काम मी तुम्हाला करून देतो. हे हस्तांतरण सिडको हडकोचं आम्ही तुमच्या नावावर तुमचे घर करून देऊ. राज्याच्या महसूल मंत्र्याने दिलेलं हे वचन आहे, झालं पाहिजे. सिडकोने काय अडचण निर्माण केल्या, लोकांचे पैसे काहीतरी ट्रान्सफर फी वगैरे काहीतरी झाले असे काही विषय आहे. त्यांनी सांगितलं आम्ही मुंबईला घेऊन या, आपण करून टाकू. आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे, ज्यांचं घराचं ट्रान्सफर रुकलेलं आहे ती कागद माझ्या घोगरे आणि सहकारी मित्रांनी तयार करावी. की इलेक्शन संपल्याबरोबर आपण हे काम लवकर करून टाकू आणि विषय सपोर्ट टाकू. अशोक साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अशोक साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दुसरा विषय, महसूल मंत्री हेही म्हणाले प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये महाराष्ट्राला 20 लाख घरं मिळाली आहेत. पूर्ण वेटिंग लिस्ट संपून टाकायची भूमिका आहे. पण बऱ्याच लोकांना फायदा घेता येत नाही, का जमीन नावावर नाही. जमीन नावावर नाही, जमीन कुठे अतिक्रमण असेल, कुणी 5-50 वर्षापूर्वी त्या घराच्या जागेवर बसला असेल, म्हणून योजनेचा फायदा घेता येत नाही. शासनाने मोदी साहेबांनी सांगितलंय गरीबाला त्याच्या जागेची आपल्याला त्याला अडचण येऊ नये, म्हणून ती जागा आहे तिथे त्याच ठिकाणी त्याच्या नावावर करून टाका, एक एक पैसा घेऊ नका. 2 महत्वाचे निर्णय महसूल मंत्र्यांनी आमच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे घेतलेले आहेत. प्रदूषण मुक्त झालं पाहिजे क्षेत्र. मला दिवस आठवतात, सर्व सिडको हडकोचा परिसर आहे. शंकरराव चव्हाण साहेबांनी 1975-76च्या कालावधीमध्ये सगळं गरीब वस्ती, आमची मध्यमवर्गीय वस्ती शंकरराव चव्हाण साहेबांनी बसवली. या भागात राहणारा टेक्सकॉमचा आमचा कर्मचारी, या भागात सरकारी नोकरदार, या भागात काम करणारे ग्रामीण भागातली बरीचशी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. सिडको हडको ते मध्यमवर्गीय गरीब माणसाचं क्षेत्र आहे. आणि मग गरिबांच्यासाठी आपलं सरकार कार्यरत आहे. केंद्रातलं असो किंवा राज्यातलं असो, प्रत्येक काम झालं पाहिजे. आणि तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला काहीतरी हास्य दिसलं पाहिजे. साहेब आम्ही खुश आहोत, आमची काम, आणि तुमची खुशी पाहणं आमचं काम, आमचं कर्तव्य सारखं. तुम्हाला त्रास होऊ नये, अडचण निर्माण होऊ नये, तुम्ही प्रश्न मार्गी लागले पाहिजे, मनापासून भावना आमची. निवडणुका येतील जाते, किती निवडणुका आल्या किती गेल्या, निवडणुकीचं अभिवचन नाही करायचं आहे. भूमिका काय म्हणतात लाडक्या बहिणी हात वर करा, किती बघू द्या, एवढ्यामध्ये मिळाला संपला, विषय संपला. निवडून आले, 5ही निवडून आले, आले की नाही. आपली मत कोणाला, आपली मत कोणाला. तेव्हा भाऊंनी योजना चालू ठेवली. तुमचे पैसे येतात की नाही, बंद झाले का. बघा, लोक म्हणायचे, विरोधक म्हणायचे की निवडणुका झाल्या की योजना बंद होणार आहे, लोकसभा संपली बंद होणार, विधानसभा संपली बंद होणार, नगरपालिका संपली बंद होणार. झालं का. म्हणजे देवाभाऊ शब्दाला पक्के आहे की नाही, आहे की नाही. मग मतदान कोणाला, पक्का शब्द पाळणाऱ्या माणसाला मतदान करायचं की नाही. तुम्ही तयार आहात, तुम्ही तयार आहात. उद्या मतदान झालं, उद्याच मतदान केलं असं मला माहिती आहे. थांबा, 15 तारखेला 2 दिवस थांबा. 15 तारखेला जायचं, बटन दबायचं. कोणाचं. बस तुमचं काय, तुमचं काय. लाडकी भाऊ, लाडकी बहीण, लाडकी नेते, तुम्हाला काय उगाच आम्ही सोडणार आहोत, तुम्हाला आम्ही सोडणार नाही. इलेक्शन नाही, जन्मभर तुमच्यासाठी आम्ही ऋणी राहू. तुम्ही केलेले उपकार कधी जन्मात भेटता येणार नाही. एवढं प्रचंड प्रेम तुम्ही लोकांनी आमच्या मागे ताकद दिली, उभं केलं. आमच्या वडिलांपासून आजपर्यंत जे काही काम करत आहोत, तुमच्या सगळ्याच्या भरोसा, तुमच्या ताकदीने आम्ही आमचं अवश्य वाहून घेतलेलं आहे तुमच्या कल्याणाकरता. ते सांगायला मला अतिशय अभिमान आहे. मित्रांनो, आज या ठिकाणी नांदेड विषय बोलत असताना आपण यावेळेस नांदेडच्या पुढच्या 5 वर्षाचा आपल्याला आराखडा पक्का करायचा.
आपण रस्त्यात काही ठिकाणी तक्रार येत साहेब नाली आमची झाली नाही, रस्ते आमचे झाले नाहीत, कुठे आहे छोट्या मोठ्या काही आहेत ना, प्रत्येक नाही म्हणत नाही, झाले चांगली कामं झाली, काही शिल्लक पण आहे, काही पाणी येत नाहीये, काही ठिकाणी गटाचं पाणी गावात घरात येतंय, काही ठिकाणी पाऊस खूप झाल्यामुळे पाणी घरात शिरलेलं आहे, काही ठिकाणी रस्ते अजून करायचे आहेत. ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं साहेब हा निर्णय एकदाचा घेऊन टाका. आणि मोदी साहेबांनी सांगितलं तमाम देशातली जी आता वाढणारी शहरं आहेत, मोठी झालेली शहरं आहेत, जे 2 नंबर नंतर म्हणजे संभाजीनगर हे मराठवाड्याचं मोठं शहर आहे, आणि त्या शहरानंतर आता जी शहर आहे नांदेड आहे, लातूर आहे, जालना आहे, ही आपली वाढणारी शहरं आहेत. लोकसंख्या वाढली, नागरीकरण वाढलं, घरं वाढली. या शहरांना तुम्हाला वेगळा निधी द्यावा लागेल, आणि तो वेगळा निधी दिल्याशिवाय या शहराची छोटी मोठी कामं तर होतातच आहे, पण गल्ली कुचतले जे कामं आहे त्या कामाला आपल्याला वेगळा पैसा राज्य सरकारकडून केंद्र शासनाकडून आपल्याला मिळवून घ्यायचा. तो निर्णय घेतलाय देवा भाऊंनी. पहिला टप्पा जो होता विकासाचा तो गुरु ताकदीचा होता. आता देवा भाऊंच्या विकासाचा, मोदी साहेबांच्या विकसित भारताचा आणि विकसित नांदेडचा दुसरा टप्पा बघा आता आपल्याला सुरू करायचा. दुसरा टप्पा सेकंड फेज. त्यामुळे विकासाला चालना द्यायची आहे, गुंडगिरीला पायबंद करायचंय, पायबंद करायचंय. दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून आपल्याला पुढची पावलं टाकायची. 5 वर्ष विकासाची, 5 वर्ष कामाची, 5 वर्ष आमच्या गरीब माणसाला हातात नोकरी द्यायचा विषय गोष्ट म्हणजे आम्ही निर्णय घेतलाय की नांदेडच्या MIDCचा विस्तार करायचा. तेव्हा भाऊंना सांगून काही कारखानदारी आणायची. कारखाना आला की रोजगार मिळतो, नोकरी मिळते, आणि त्यासाठी बाहेर जायची गरज आमच्या स्थानिक मुलांना लागू नये. घरात इथंच मुलं आपली शिकतील, नोकऱ्या मिळतील, बाहेर जायची गरज नाही. आम्ही ठरवलं की MIDCचा विस्तार झाला पाहिजे. शेवटी रोजगाराची भूक आपल्याला नोकरी पाहिजे, पोटामध्ये पाणी, पोटामध्ये जेवण, पोटामध्ये थोडेसे भाकरी मिळाले पाहिजे आम्हाला. आणि ते भाकरी मिळवायची असेल तर आम्हाला आमच्या हक्काची नोकरी मिळावी, तरुणाला काम मिळावं, आणि ते तरुण आपल्या भारताचं भविष्य आहे, मानण्याचं भविष्य आहे, भवितव्य आहे. त्या तरुणांना योग्य दिशेने पुढे न्यायला आपल्याला तयार करावं लागणार. कॅन्सर हॉस्पिटल होत आहे, माणूस परेशान होतो कॅन्सर झाला तर. बाहेर मुंबईला लाख रुपये लागतात जा यायला, ट्रीटमेंटला वेगळे खर्च होतो, गरीब माणूस परेशान होतो. जेव्हा भाऊंना आम्ही विनंती केली आणि 17 चव्हाण मेडिकल कॉलेजमध्ये आता कॅन्सरसाठी इलाज, निदान, औषध उपचार 290 कोटीचं नवीन हॉस्पिटल आपल्या विष्णुपुरीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. मोठं काम आहे. सिव्हिल हॉस्पिटल नवीन होणार आहे. आपण पाहताय सिडको, हडको आणि नांदेडचं जुनं शहर मधून आता जे मधला क्षेत्र आहे कवठा, कवठ्यामध्ये कोर्टाच्या नवीन बिल्डिंग 2 इमारती झालेल्या आहेत. म्हणजे नांदेडचं कोर्ट आता 2-3 महिन्यामध्ये बिल्डिंग झाली. रोज पाहत असेल मोठ्या बिल्डिंग झाल्या. 500 कोटी रुपये खर्च, 3 बिल्डिंग, 2 कोर्ट आणि प्रशासकीय इमारत. 100 एकरची जागा आहे. त्या 100 एकरच्या जागेमध्ये शासकीय वसाहती, कोर्ट, बाकी शासकीय बिल्डिंग आणि इंडोर स्टेडियम त्या ठिकाणी. तुमच्यासाठी नांदेडला यायची गरज वाटणार नाही. नाटकाचं केंद्र, कला केंद्र त्या ठिकाणी, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण सिडको त्या परिसरामध्ये तुम्हाला नांदेडला आला तर आनंद होईल. पण नांदेडला येऊ शकणार नाही तर कवठ्यामध्ये सुद्धा एक वेगळं आपल्याला केंद्र सुरू करायचं आहे. क्रीडासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि शासकीय कार्यक्रमासाठी त्या संकुलामध्ये जागा आम्ही ठेवलेली आहे. पुढचं विजन आहे, पुढची तयारी आहे. नांदेड आता इथे रुकणार नाही. नांदेड रुकने वाला नाही. नांदेड आगे बढ़ेगा, नांदेड आगे चलेगा. हे स्वप्न आहे. लक्षात ठेवी केव्हा होईल? ज्यावेळेस राजकीय घडी पक्की बसेल. राजकीय घडी ही आपल्याला ताकद दे. लोकशाहीमध्ये सुद्धा मतदानाचं महत्वाचं आहे. नांदेड महापालिकेमध्ये तुम्हाला 5च्या 5 आणि तिकडचे 4 अशी 9 लोक इथली आणि बाकी नांदेड मधली ही लोक बहुमताने निवडून आणावे लागेल. कृपया लक्ष द्या. माझी विनंती आहे तुम्हाला, विकासाची अपेक्षा असेल ना तर बहुमत हे आपल्या पक्षाला, भाजपला आपल्याला द्यावं लागेल. तर आपलं कसं आहे, 1 मत ह्याला द्या, 2 मत त्याला द्या, 3रं ह्याला द्या आणि 5वं त्याला द्या. हा कार्यक्रम बंद करा. क्रॉस वोटिंग नाही होणार. उमेदवार चांगलेच आहेत, पण उमेदवारापेक्षा तुमचा खरा
नगरसेवक जो आहे, सेवक जो आहे, तो अशोक चव्हाण या ठिकाणी तुमचा नगरसेवक म्हणून उभा आहे. ही मतं नांदेडच्या विकासाकरता, स्थैर्य आणण्याकरता बहुमत आलं पाहिजे. 50-55चा आकडा पुढे गेला पाहिजे. जाणार की नाही?